हाय हॅलो नमस्कार. मी सुवर्णा स्वागत करते तुमचं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. कशा आहात सर्व? मजेत ना? मजेत असायलाच हवं. तर आत्ता वाजले दुपारचे 4 आणि माझं शेड्यूल सुरू होतंय आत्ता, जे की मी तुम्हाला इव्हिनिंगचं माझं शेड्यूल दाखवणार आहे. सो स्टे घेऊन. मला किचनमध्ये एंटर केलं की लगेच लाईट सुरू करून द्यायला लागतो, कारण येथे दुसरीकडनं लाईट येण्याचा कुठला सोर्सच नाही आहे. नॅचरल लाईट तर येतच नाही, कारण किचन सोसायटीच्या आतमधल्या साईडने आहे. सो लाईट तर कसा येतच नाही तो. त्यानंतर केस थोडे वरती बांधून घेतले आणि म्हटलं चला आता किचनवर थोडंफार जे काय होतं ते आवरून घेऊया. शक्यतो किचनवरती एवढा काही पसारा राहत नाही, कारण सकाळीचे जेवण वगैरे झाले की किचन जो आपला किचन कट्टा असतो तो मी डेली धुवून घेत असते, सकाळी पण आणि संध्याकाळी पण. सो एवढं काही पसारायचं त्याच्यावरती येत नाही. पण जे भांडे घासलेले असतात ना ते मला संध्याकाळी लावून द्यायला लागतात, कारण ते आहे तसेच जर लावले ना धुतल्यावरती लगेच, तर आपले जे आपण रॅकमध्ये पेपर टाकतो ना तर ते पेपर खराब होतात. त्यामुळे मी ते पहिले छान असे सुकून देते आणि त्यानंतरच जे भांडे असतात ना ते नंतर लावून देते. तर एका साईडला चालू होतं माझं चहा किंवा कॉफी टाकायचं काम. आता काय टाकते ते बघते. आणि त्यानंतर ना म्हटलं शिवचं खायचं करून घ्यायला पाहिजे पहिले, कारण इकडे चहा कॉफीच्या नादी लागलं की त्याचं राहून जातं आणि त्याचं राहून गेलं की मग परत तेच तेच कामं करायला लागतात. तर दोन्ही कामं सोबत केले ना तर पटकन होतात. इकडे माझं त्याला खायचं बनवून ठेवते आणि ते थंड होईपर्यंत चहा कॉफी बनवून म्हणजे तो घेऊन होतो. तर पहिलं म्हटलं चला आता याच्यासाठी शिरा बनवून घेते. तर तूप घातलं होतं छान आणि त्यानंतर आता मी त्यामध्ये रवा घालणार होते. त्यानंतर रवा छान असा तुपामध्ये रवा चांगला असा ब्राऊन होईपर्यंत भाजून घेतला आणि मी त्यामध्ये आता दूध ॲड करणार होते. मी पाण्याचा वापर त्याच्या शिऱ्यामध्ये करत नाही, शक्यतो मी दूधच वापरते. तर आता जे आपलं दूध आणि जे रवा होता ना तर ते घट्ट व्हायला सुरू झालं होतं. तर म्हटलं आता याच्यामध्ये थोडासा गूळ घालू, कारण मी साखर तर शक्यतो स्किपच करते. सो मी हा गूळ त्याच्यामध्ये ॲड करून दिला होता. आता इथे शिवचा शिरा बऱ्यापैकी रेडी होता. तर येथे ना शक्यतो मी पावडरच यूज करते, पण यावेळेस मी ते गुळाचे जे क्यूब होते ना ते आणले होते आणि ते थोडं थोडं फोडून घेऊन टाकलं होतं. तर ते क्यूब ना असे डिझॉल्व्ह व्हायला थोडा टाईम लागत होता, बट छान झाला होता त्याचा शिरा. तर त्याचा शिरा आता थंड होऊपर्यंत इकडे मी चहा किंवा कॉफीची तयारी करून घेणार होते. शक्यतो कॉफीच टाकणार होते. तर त्यासाठी मी दूध ठेवलं होतं गॅसवरती आणि आता साखर टाकून घेणार होते. जर आता दुपारचं शेड्यूल दाखायचं म्हटल्यावरती जे मी काही करते ते मी तुमच्याशी सर्व शेअर करणार होते. सो ह्या छोट्या मोठ्या गोष्टी पण शेअर करणं माझ्यासाठी म्हणजे मला वाटलं होतं की सांगावं आणि तुम्हाला तुमच्याशी शेअर करावं. सो ते पण करून देते आहे. त्यानंतर कॉफीचे सॅचेट जे होते ते कट करून घेतले आणि दोन्ही कपांमध्ये कॉफी ॲड केली होती. आजी आणि माझ्यासाठी आज मी कॉफीच बनवली होती. साईड बाय साईड शिवचा जो शिरा होता ना तो पण आणखीन थंड करून घेत होते, जेणेकरून माझी कॉफी पिऊन होईपर्यंत त्याचा शिरा चांगला थंड होईल आणि पटकन त्याला खाऊ घालून देता येईल. नंतर कॉफी जी होते दूध होतं ते मी कप्पामध्ये ॲड केलं होतं आणि नंतर वरतून थोडी परत कॉफी पावडर मी ॲड केली होती गार्निशिंगसाठी. मी तर अशीच कॉफी बनवते. तुम्ही कशी बनवता ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. नंतर आजीसोबत गप्पा मारता मारता कॉफी मी एन्जॉय करून घेत होते. नंतर इथे आमची कॉफी घेऊन झाली होती आणि आता शिवचं खायची तयारी झाली होती. सो शिवला खाऊ घालून घेत होते. त्याचा शिरा जो होता तोही व्यवस्थित थंड झाला होता आणि आजीच्या माझ्या इथे पण गप्पा परत सुरूच होत्या. जेव्हा घरात कुणीतरी असतं ना तेव्हा खरंच बरं वाटतं. जेव्हा आपण एकटे एकटे असतो ना कसं लोकांचा टाईम जातो मला समजत नाही. मला तर घरात माझ्यासोबत कोणी ना कोणी पाहिजेच असतं.
आणि आजीचं आणि शिवचं आहे ते थोडंसुद्धा जमत नव्हतं, कारण शिव खायचं कमी आणि बाकीच्याच गोष्टी जास्त करत होता. नंतर शिवचं खाऊन झालं होतं आणि बाकीचे कामं ते आवरून घेतले आणि लगेच येते भाजीची तयारी केली. आज मी भाजीमध्ये काळ्या मसाल्याची मटकी बनवणार होते. आजी जेव्हा असते तेव्हा काळ्या मसाल्याची भाजी शक्यतो जास्त टाईम बनवली जाते. तर आजीने ते मसाला वगैरे सगळं काढून ठेवला होता. बस अद्रक काढायचं होतं, सो मी ते अद्रक काढून घेतलं होतं. छान मागे गाणे चालू होते, म्हटलं चला थोडासा डान्स करूया. बट डान्स वगैरे हे आपल्या कुठं नशिबात आहे. आपल्याला पटपट कामे आवरून बाकीच्या कामांकडे पळायचं असतं. हार्डली मला स्वयंपाक वगैरे हे सगळ्या गोष्टी करायला 2 तास लागतात. त्यामध्ये शिवचं खाणं, चहा, कॉफी, स्वयंपाक, परत भांडे, परत किचन क्लीन करायचं, भांडे क्लीन करायचे, हे सर्व गोष्टी मला 2 तासात काही करून कंप्लीट करायच्या असतात. कारण मला 6 वाजता मेडिकलला जाणंच असतं. कारण 6 वाजता मी मेडिकलची जो आपली फार्मासिस्ट आहे तिला सुट्टी देते. सो मला त्या टायमाला तिथे पोचायलाच लागतं. त्यानंतर छान असे जे आपले मसाले होते ते असे तळून घेतले होते. नंतर मी घरच्या घरी मटकीला मोड आणले होते. तुम्ही बघू शकता किती छान माझी मोडाची मटकी होती. शक्यतो मी विकत मटकी आणत नाही, घरीच छान भिजून अशी मोड आणत असते तिला. त्यानंतर छान अशी ती क्लीन करून घेतली आणि म्हटलं चला आता मटकी शिजत घालूया. मी कुठलीही भाजी असू मीठ आणि हळदीमध्ये शिजत घालते, जेणेकरून तिची टेस्ट छान होते. आता तिकडे मटकी शिजायला टाकली, तोपर्यंत म्हटलं इकडे आपला जो पसारा होता शिवने केलेला तो आवरून घेऊया आणि झाडू मारून घेऊया. कारण जोपर्यंत मी किचनमध्ये असते तोपर्यंत शिव इकडे भरपूर असा पसारा करून ठेवतो. आणि इथे तुम्ही बघू शकता शिव कसा फिरत होता सॅक घालून. त्याला जायचं होतं स्कूलला. तो म्हणत होता आई मला स्कूलला जायचं. स्कूलला जायच्या वेळा याचा नाटकं तेव्हा बघण्यासारखे असतील आणि आता स्कूलला जायसाठी तो हे करतो. त्यानंतर लगेच झाडू मारून घेतला. दिवसातून किती वेळा झाडू मारायचे होतात मलाच माहीत नाही. त्यानंतर ते काम सगळं आवरलं होतं आणि थोडी काही जे स्वयंपाकाची भांडी होती ती झाली होती, भाजी वगैरे, चहा कॉफीची. तर म्हटलं ते क्लीन करून घेऊया, म्हणजे लास्टला जे आपले भांडे असतात ते थोडे कमी पडून जातात घासायला. नाहीतर खूप सारे एकत्र झाले की मग ते काम करायला कंटाळा येऊन जातो. हे तुम्ही सुद्धा रिलेट नक्की करत असाल तर ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. नंतर पटपट असे भांडे घासून घेतले आणि नंतर लगेच म्हटलं पोळ्या करून घेऊया. आजी खालून पोळ्या लाटून देत होती आणि मी वरती भाजायचं काम करत होते. पटपट अशा लवकर पोळ्या पण करून घेतल्या आणि साईड बाय साईड जी आपली मटकी होती ती छान शिजायला सुरू झाली होती. त्यात मसाले वगैरे घालून मी छान अशी मटकीला फोडणी दिली होती. नंतर लगेच ज्वारीच्या भाकरी पण आजीने 2 टाकून घेतल्या होत्या. आता ही ज्वारी ना आय थिंक बाजरीवरती दळलेली होती. तर माझं आवरलं आहे आणि मी चालले आहे मेडिकलला. आणि हा बघा ऐ चल हाय कर ग. माऊ म्हणायचं काय? तर मी आणि फार्मासिस्ट आहे ना, आम्ही दोघी सारख्याच दिसतो. खूप कस्टमर आमच्या दोघींमध्ये
कन्फ्यूजसुद्धा होता. तुम्हाला काय वाटतं ते सुद्धा सांगा. मस्त रात्री जेवण केलं आणि थोडंसं बाहेर पडलो पण एवढं सारं ट्रॅफिक होतं की जाऊन पस्तावा झाल्यासारखं वाटत होतं. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर प्लीज डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब. बाय.